नमस्कार। तर आज मी तुम्हाला एका खास पद्धतीने सांडगे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। सांडगे म्हणजे आपण जे उन्हाळ्यामध्ये वडे करतो त्याला कुणी कुणी सांडगे म्हणतं, कुणी वडेही म्हणतं। तर ही पद्धत सोपी आणि झटपट आणि अगदी कमी वेळेत सांडगे तयार करण्यासाठी उपयुक्त आहे। तर मी तुम्हाला दोन प्रकारचे वडे कसे करायचे ते दाखवणार आहे। काही छोटेसे बदल करून आपण सांडगे पटापट आणि व्यवस्थित आकारात बनवू शकतो। कुठलाही त्रास न होता सगळे सांडगे एका मोजक्या वेळेत तयार होतील आणि आपल्याला श्रमही कमी पडतील। तर मी तुम्हाला अशी पद्धत दाखवणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी ही अशी डाळ वाटून घेतलेली आहे। तुम्ही ज्या डाळींचे वडे करता ती डाळ घ्यायची आहे। तर मी मुगाची डाळ, मठाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जिरे आणि मिरची हे सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी एका ताटाला असं तेल लावून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी वडे कसे करायचे ते दाखवत आहे फक्त। तर मी अगोदर तुम्हाला हाताने वडे कसे तोडतात किंवा वर करतात हे दाखवते। तर अशा पद्धतीने आपण हे वडे करत असतो। तर ह्याच्यामध्ये वेळ खूप जातो आणि आपले वडे करण्यासाठी 1-2 किलो वडे करायचे असतील तर आपले हातही दुखून जातात, बोटही दुखतात। त्याच्यामुळे तुम्हाला मी असे वडे न करता याच प्रकारचे वडे कसे करायचे ते दाखवणार आहे। ज्या पद्धतीने आपण हाताने तोडून करतो त्याच पद्धतीसारखे ते वडे दिसतात। तर ते मी तुम्हाला कसे करायचे हे दाखवत आहे। तर हे हाताचे वडे आपण अगोदर बघून घेऊ। त्याच्यानंतर आपण एक केक करण्यासाठी पाइपिंग बॅग मिळते बघा, तर ती घ्यायची आहे। तर त्याला अगदी कोणासारखा आकार असतो आणि ह्याच्यामध्ये भरून आपण ज्यावेळेस वडे करतो तर ती फुटण्याची शक्यता नसते। व्यवस्थित ह्याचे वडे 1-2 किलो वडे आपण करू शकतो आणि ह्याची कॅरी बॅग ही चांगली राहते। तर आपल्याकडे ही जर नसेल तर आपण साधी कॅरी बॅग घेऊन सुद्धा करू शकतो। तर आपण आता ह्याच्यामध्ये डाळींचं मिश्रण भरून घेऊ आणि पाठीमागे एक अशा प्रकारचं रबर लावून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण या पाइपिंग बॅगमध्ये ती डाळ भरून घेतली आहे। आणि आता आपण काय करायचं आहे, पुढचं टोक जे आहे ते आपण थोडंसं कट करून घ्यायचं। ज्या आकारामध्ये आपल्याला वडे करायचे आहेत त्या आकारात आपण हे तोडून घ्यायचं, कट करून घ्यायचं। तर मी हे कट केले बघा आणि आपण आता वडे करून घेऊ। तर असे वडे आपण अगदी झटपट आकारात करू शकतो। आपल्याला जे लहान मोठे जशा आकारात हवे तसे आपण एकसारखे हे करू शकतो। तर आपण एका हाताने असे कॅरी बॅगने व्यवस्थित असे वडे करायचे आणि सुरीने ते कट करीत चालायचं, अगदी भरभर असं होतं। तर मी तुम्हाला हे ताटावर करून दाखवले। तर तुम्ही एका कपड्यावर करू शकता आणि हे उन्हामध्ये आपण ठेवायचे। तर मी हे ताट सावलीमध्येच करून दाखवते तुम्हाला, त्याच्यानंतर मी हे उन्हात नेऊन ठेवणार आहे। तर व्हिडिओ बनवण्यासाठी मी हे घरातच करते, पण हे वडे 2-3 दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळवायचे। तर हे बघा अगदी भरभर असे हे वडे होतात आणि एकसारखे ते आपण करू शकतो। तर एका ठिकाणीच असा गोल करायचा म्हणजे त्याला आकार अगदी व्यवस्थित येतो। व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण हे सर्व असे वडे भरभर तोडून घ्यायचे आहेत। तर 1 किलोचे वडे आपण साधारणतः अर्धा तासाच्या आत आपण हे झटपट करू शकतो। तर हे बघा किती भरभर असं होतंय। तर माझा हा डावा हात आल्यामुळे मला ते भरभर करता नाही येते। हे बघा अशा पद्धतीने हे भरभर आपण सर्व वडे करून घेतोय। तर हे बघा मी सर्व हे वडे करून घेतले पाइपिंग बॅगने। आता आपण एका किसणीचं दाखवते तुम्हाला मी। तर ही किसणी अशी बाजारामध्ये मिळते, तर ही वड्यांची असती बघा। तर काही किसणी ती गोल असती, पण तर त्याच्यापेक्षा ही किसणी अगदी छान आणि मस्त वडे होतात। तर तुम्हाला मी दाखवते करून ह्याच्यामध्ये वडे। तर ह्याच्यामध्ये हे डाळ टाकून घेतली आपण आणि ह्याला आकार अगदी छान येत राहतो। हे बघा, तर आपण त्या दुसऱ्या चाळणीने करतो तर त्याला असे लांब लांब होतं, पण ह्याला अगदी थोडासा कसा गोलसर आकार येतोय। तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, खूप सुंदर असे वडे या चाळणीने होतात आणि हे सुद्धा भरभर होत आहेत। आपण एक मोठा कपडा सर्व ठिकाणी टाकून घ्यायचा आहे
आणि उन्हामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण ही चाळणीने अगदी भरभर असे वडे टाकून घ्यायचे. ह्याला आकार चांगला येतो. असे लांब लांब न होता छोटे छोटे तुकडे ह्याच्यामध्ये पडतात. आपण ज्या पद्धतीने हाताने वडे तोडतो त्याच पद्धतीने हे वडे होतात. तर हे बघा अशा पद्धतीने होत आहे. अतिशय सुंदर असे हे वडे झालेत. तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल वड्यांची तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.